महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला तिगोटे परिवारांच्या निवासस्थानी उपस्थित पूज्य बदंत सागर बोधीजी, पूजनीय भिक्खुनी आर्याजी अभिधम्मा, श्रद्धा संपन्न तिगोटे परिवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या विभागातून सर्व उपस्थित श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे या कार्यक्रमाचं निमित्त काय आहे ते. आयुष्यमान श्रद्धावान बौद्ध उपासक बळीराम देवबा तिगोटे हे बाबा बुद्धगयेच्या धार्मिक धम्म सहलीमध्ये आमच्या सोबत बौद्ध धम्मातील संपूर्ण धार्मिक ठिकाणांना भेट देऊन आपल्या निवासस्थानी सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. बळीराम देवबा तिगोटे या बाबांना प्रथमतः सूचना आहे की आपण या ठिकाणी समोर स्टेजवरती येऊन बाबा सभाजवळ पण आहे सुट्टी हो ना हा सावताने सगळ्यांना बाबा एक फुल घ्या दोन्ही हाताने भगवंताला ठेवा. एक फुल घ्यायचं, एकच फुल घ्यायचं. हा सर, दोन्ही हाताने बुद्धाला ठेवा बुद्धाला. एक फुल बाबासाहेबांना ठेवा, बाबासाहेबांना. अगरबत्ती घ्या. फुल घ्या एक. त्यानंतर ज्यांनी आमच्या सोबत बुद्धगयेच्या धार्मिक धम्म सहलीमध्ये सहभाग घेऊन बौद्ध धर्मातील संपूर्ण धार्मिक ठिकाणांना भेट देऊन या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं असे बळीराम देवबाजी तिगोटे बाबा यांचे चिरंजीव आयुष्यमान बौद्ध उपासक दयानंद बळीराम तिगोटे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका अर्चना दयानंद तिगोटे या दोघांना सूचना आहे की आपण समोर स्टेजवरती येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करावं. दयानंद तिगोटे आणि अर्चना दयानंद तिगोटे दोघांना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं. झिरो आहे ते इकडे बघा इकडे बघा बुद्धांग नमामि. मागे पुढे आयुष्यभर सोबत राहू लागले. बुद्धांग नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.
त्याचप्रमाणे बळीराम देवबा तिगोटे या बाबांचे नातू आयुष्यमान विश्वजित दयानंद तिगोटे हे सुद्धा या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने पूजन करतील. बाबासाहेबांना एक फुल ठेवा. असं ठीक आहे. खाली बसून दर्शन करा. तिन्ही वेळेस वंदन करा. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. दिवे आहे का? सर्वांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करतील. सत्कार मूर्ती दोन्ही हाताने चटका लागला. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि. अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण तिगोटे परिवाराकडून पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे. विधिवत कार्यक्रमाला सुरुवातीच्या 2 सूचना आहेत. सूचनेकडे सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे. पहिली सूचना अशी आहे, ज्यांच्याकडे कुणाकडे आपला मोबाईल असेल त्यांनी फक्त 20 मिनिटांसाठी आपला मोबाईल सायलेंट मध्ये करून ठेवायचा आहे. या पूजेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या वैयक्तिक मोबाईलमुळे अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, कार्यक्रम चालू असते, वंदना प्रवचन चालू असते आणि मधातच कोणाच्या तरी मोबाईलची मोठ्याने बेल वाजते आणि सर्व लोकांचं लक्ष त्या मोबाईलच्या बेलकडे जाते आणि म्हणून आपल्या मोबाईलमुळे या कार्यक्रमामध्ये अडथळा होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. पूर्व सूचना देऊन सुद्धा जर एखाद्याच्या मोबाईलची यदाकदाची जर बेल वाजलेच तर तो मोबाईल या ठिकाणी जप्त केला जाईल आणि 500 रुपये दंड राहील. 500 रुपये दंड भरण्याची वेळ आणि मोबाईल जप्तीची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपापल्या मोबाईलची खबरदारी आपण घ्यायची आहे. दुसरी सूचना अशी आहे की हा कार्यक्रम 3 चिवरधाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करत असताना पूर्णतः हा कार्यक्रम पार पाडेपर्यंत कुणीही आपसामध्ये बोलायचं नाही. ज्यांना गपचूप राहणं जमत नाही, ज्यांना जास्त बोलायची सवय आहे त्यांनी सावकाश आपल्या जागेवर उठायचं. बाहेर खूप छान असा पेंडॉल टाकलेला आहे, खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. त्या पेंडॉल मध्ये जाऊन खुशाल गप्पा मारायच्या, परंतु इथे कार्यक्रम चालू असताना कुणीही आपसामध्ये बोलायचे नाही. या महत्वाच्या 2 सूचना आपणा सर्वांसाठी होत्या. सर्वांनी हात जोडावं. हात जोडून शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. तुम्हा सर्वांना या ठिकाणी त्रिशरण पंचशील पूज्य आर्याजी अभिधम्मा हे तुम्हाला त्रिशरण पंचशील प्रदान करतील. त्या अगोदर माझ्या पाठोपाठ आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्धो. तुम्ही सर्वजण खूप छान बोललात पण आवाज थोडासा उंच येऊ द्या आणि एक आवाज येऊ द्या. अरहं सम्मा संबुद्धो. भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि.
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। ओकाश वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। द्वितीयंपि तृतीयंपि ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। यमाहं वदामि तं वदेत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। त्रिशरण समनगमन संपूर्ण अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरे मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। त्रिशरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरकत्वा अपमादेन शील संपादेत। साधु 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 बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। यानंतर वेळेचा विचार आणि तुम्हा सर्वांचा विचार करून या ठिकाणी बुद्ध पूजा पाठ वंदना तीर्थ वंदना आणि परित्राण सुद्धा पठण होईल। ज्यांना कुणाला म्हणता येत असेल त्यांनी
सोबत बोलायचं आहे आणि म्हणता येत नसेल तर सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने हात जोडून सर्वांनी बुद्ध पूजा पाठ वंदना सर्वांनी ग्रहण करायचे आहे. बाहेर जायचं. पैठण पाड बाहेर.